बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या पळशी-झाशी ग्रामपंचायतमधून शासनाच्या सेवा पंधरवडा उपक्रमात माझे गाव स्वच्छ आणि सुंदर राहावे या उद्देशातून शासनाने केलेल्या आवाहनाला पळशी ग्रामपंचायतीने विविध योजना राबवत आपला सहभाग नोंदवला आहे। दिनांक 25 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवडा अंतर्गत ग्रामपंचायत पळशी येथे 1 दिवस 1 घंटा 1 सोबत या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सह गावकरी व शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गाव स्वच्छ करण्यात आले। याशिवाय शासनाने जाहीर केलेला स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत दररोज ठरवून दिलेल्या रूपरेषेप्रमाणे ग्रामपंचायत पळशी-झाशी दररोज आपले उपक्रम राबवत आहे। स्वच्छता पंधरवड्यातील 1 दिवस 1 घंटा 1 सोबत या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत, अंगणवाडी, शासकीय रुग्णालय तर गावातील मुख्य रस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली। यावेळी स्वतः सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, सचिव हेमंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गट, महिला, शाळा समिती सदस्य, गावकरी तसेच शाळकरी विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत मार्फत यापूर्वीही गावात असे अनेक नवनवीन उपक्रम राबवले गेले आहेत। दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या सेवा पंधरवडा अभियानात ग्रामपंचायत पळशीचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, पळशी-झाशी, संग्रामपूर। नमस्कार। शासनामार्फत आयोजित जो सेवा पंधरवडा आहे यामध्ये आमच्या ग्रामपंचायतने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत आमचं दैनंदिन शासनाने जे ठरवून दिलेले उपक्रम आहेत ते दैनंदिन उपक्रम आमचे रेग्युलर सुरू आहे। यामध्ये ग्रामपंचायतची कामं असो, शाळेमध्ये स्वच्छता असो किंवा पंधरवड्याचे जे शासनाने ठरवून दिलेले आहे ते सर्व आमचे प्रोग्राम दररोज सुरू आहेत आणि समोर सुद्धा जे शासनाने समोरच्या तारखेपर्यंत जे 2 ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम ठरवून दिलेले आहेत त्यामध्ये आम्ही भव्य महिला मेळावा, ग्रामसभा या सर्व गोष्टीचे आयोजन सुद्धा केलेले आहे। तरी या सर्व विषयासाठी काल आम्ही गावातील पूर्ण शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत जे शासकीय स्थाने आहेत तसे मुख्य जे रस्ते आहेत हे पूर्ण रस्त्यांची साफसफाई या अंतर्गत आम्ही पूर्ण केलेली आहे आणि यामध्ये मोठा विशेष म्हणजे गावकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात या सर्व गोष्टीसाठी सहकार्य लाभत आहे। कारण की जेवढं गावाचं सहकार्य असते तेवढंच गाव समोर जाण्यास मदत होत असते। आज गावकऱ्यांच्या भरोश्यावरच खूप मोठे मोठे प्रोग्राम आमच्या गावामध्ये होत आहेत आणि हे आम्ही मोठ्या प्रमाणात चालू ठेवत आहोत। या सर्व गोष्टीला आमच्या गावकरी मंडळीची खूप मोठे योगदान आहे। सर्व गावकरी आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात। या सेवा पंधरवड्यात ज्या गोष्टी चालू आहेत त्या आम्ही निरंतर अशाच चालू ठेवू आणि आपल्या गावाच्या विकासाबरोबर देशाच्या विकासातही आमचा हातभार लावण्यास आम्ही सदैव तत्पर राहू। धन्यवाद।